नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तुकाराम मुंडेंची धडाकेबाज कारवाई पाहून मंत्री छगन भुजबळांचा फोन. काय झालं बोलणं? राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अवैध गुटखा व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यात राज्यभर मोठ्या प्रमाणावर छापेमारी करत कोट्यावधी रुपयांचा गुटखा आणि संबंधित साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून राज्य सरकारकडूनही या मोहिमेचे कौतुक होत आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून राज्य सरकारकडूनही या मोहिमेचे कौतुक होत आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांना फोन केला. दोघांमध्ये काय बोलणं झालं सविस्तर जाणून घेऊया. राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवरील बंदी असूनही काही ठिकाणी त्याची अवैध विक्री सुरू असल्याचं समोर आलं आहे. FDAने विविध जिल्ह्यांमध्ये अचानक धाडी टाकून मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला. या कारवाईत अनेक संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांनी गुटखा तस्करी आणि वितरणामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट केलं. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का लावण्याचा विचार सुरू आहे. यामुळे आरोपींवर अधिक कठोर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.